नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रम इतिहासाचं पहिलं प्रकरण, ज्याचं नाव आहे इतिहासाची साधने. तर या प्रकरणावर आज आपण जरा डिटेल्समध्ये चर्चा करूया. तर जाऊयात चला पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बघा मित्रांनो, आपल्या देशाचा इतिहास खूप प्राचीन आहे. खूप प्राचीन म्हणजे काय बाबा, खूप जुना आहे. आपल्या देशाचा इतिहास खूप जुना आपल्या देशाचा इतिहास आहे. आणि पण तो आपल्याला कळला कसा? इतका जुना इतिहास आपल्या देशाचा आहे, तो आपल्याला कसा कळला? आपले पूर्वज कसे राहायचे, त्यांच्या जीवनात घडलेल्या घटना, त्यांची संस्कृती, समाज आणि राज्यव्यवस्था यांचा अभ्यास कसा केला जातो. ओके, हे सगळे प्रश्न आपल्याला नेहमी पडतात. असे प्रश्न तुम्हाला पडले असतील, आम्हाला पडतात, सगळ्यांना पडतात. ओके, तर आता इथं बघा एक पॉईंट दिलेला आहे. तुम्ही एका किल्ल्यामध्ये फिरत आहात, समजा एका किल्ल्यावरती फिरत आहात. अचानक तुम्हाला जमिनीवर एक नाणं सापडले, कॉईन सापडला, किंवा एखाद्या भिंतीवर लेख कोरलेला दिसला, एखाद्या झाडाच्या मुळाशी दडलेला खापराचा तुकडा दिसला, तर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडेल की हे कोणत्या काळातील असेल, याचा अर्थ काय, या वस्तू आपल्याला भूतकाळाची कोणती गोष्ट सांगतायत, काय सत्य सांगतायत, काय कहाणी सांगतायत. याच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण इतिहासाच्या विविध साधनांचा अभ्यास करतो. हीच ती जादुई किल्ली जिच्यामुळे आपल्याला हजारो वर्षापूर्वीच्या लोकांच्या जीवनात डोकावून पाहणं शक्य होतं. कशामुळं? ज्यावेळेस आपल्याला काही जुनी नाणी सापडतात, जुन्या वस्तू सापडतात, जुन्या वास्तू पाहतो, त्या वास्तू पाहिल्यानंतर त्या वास्तूंचा जो काळ आहे तो काळ शोधण्यासाठी आपण इतिहासाचा वापर करतो. ओके, त्या काळामध्ये नेमकं काय घडलं असेल हे सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण इतिहासाचा वापर करत असतो. आता बघा, आपण इतिहासाची जुळणी आता आपण आजच्या या चर्चेमध्ये काय करणार आहोत, इतिहासाची साधने, म्हणजे इतिहास लिहित असताना नेमक्या कुठल्या कुठल्या साधनांचा उपयोग केला जातो. त्याच्यामध्ये इतिहासाची जुळणी बघा, ही संकल्पना. इतिहासाची जुळणी म्हणजे तुकड्या तुकड्यांचे कोडे जुळवण्यासारखं आहे. जसं आपल्याला बघा ना, तुकड्यांचं कोडं असतं किंवा एखादा कागद असतो, तो जर आपण फाडला, कागदावर एखादं चित्र असेल, ते चित्र फाडलं आणि फाडल्यानंतर त्या कागदाचे तुकडे केले आणि पुन्हा एकदा ते चित्र जोडण्याचा जर आपण प्रयत्न केला, तर तसाच एक प्रयत्न इतिहासाची जुळणी करताना होतं. म्हणजे तुकड्या तुकड्यांचे एखादे कोडं सोडण्यासारखं आहे. भूतकाळातील नाणी, शिलालेख, चित्रे, मातीची भांडी, अशा अनेक वस्तू या जणू त्या कोड्यांचे छोटे छोटे तुकडे आहेत. म्हणजे इतिहास लिहित असताना, एखाद्या घटनेचा किंवा एखाद्या कालखंडाचा इतिहास लिहित असताना नाणी आपल्याला भेटतात, शिलालेखांचा अभ्यास केला जातो, चित्रांचा अभ्यास केला जातो, मातीच्या भांड्यांचा अभ्यास केला जातो, किंवा इतरही बरेचसे घटक असतात, साधनांचा वापर केला जातो आणि त्या सगळ्या साधनांचा अभ्यास करून एक पर्टिक्युलर एका वेळेचा, एका काळाचा तो इतिहास जो आहे तो लिहिला जातो. जेव्हा इतिहासकार हे तुकडे नीट जुळवतात तेव्हा आपल्याला भूतकाळाचं एक सुंदर चित्र तयार झालेलं दिसतं. संशोधनाच्या स्रोतांच्या आधारे आपण भूतकाळातील घटना, विचार, संस्कृती आणि जीवनशैली जाणून घेऊ शकतो. कशाच्या आधारे? संशोधनाच्या स्रोतांच्या आधारे. म्हणजे जे नाणी आहेत, शिलालेख आहेत, चित्रे आहेत, मातीची भांडी आहेत, या सगळ्यांच्या आधारे आपण भूतकाळातल्या घटना, विचार, संस्कृती आणि जीवनशैली या सगळ्या ज्या बाबी आहेत, या सगळ्या बाबी जाणून घेऊ शकतो. या स्रोतांची विभागणी प्राथमिक साधने आणि दुय्यम साधने, त्याचबरोबर मौखिक साधने अशी केली जाते. म्हणजे जे काही इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी ज्या साधनांचा वापर केला जातो, त्या साधनांची विभागणी आपण प्राथमिक साधने, दुय्यम साधने आणि मौखिक साधने अशी आपण करतो. तर आता इथे इतिहासाची साधने म्हणजे काय, ही व्याख्या समजून घ्या. आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या वस्तू, कोरून ठेवलेले लेख, बांधलेल्या वास्तू, तसेच त्या काळातील चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे या विविध साधनांमधून आपल्याला आपला इतिहास शोधून काढता येतो आणि या सर्वांना इतिहासाची साधने म्हणतात. म्हणजे ज्या साधनांचा वापर करून आपण आपला इतिहास शोधतो त्या साधनांना इतिहासाची साधने म्हणतात. ओके, आता इथे बघा, इतिहासाची प्राथमिक साधने आहेत, दुय्यम साधने आहेत आणि मौखिक साधने. प्राथमिक साधने म्हणजे काय? ही साधने थेट संबंधित काळातील असतात. म्हणजे उदाहरणार्थ शिलालेख, हा शिलालेख त्याच काळातला असतो. ताम्रपट, नाणी, मूळ दस्तऐवज, उदाहरणार्थ भुर्जपत्रे, करारपत्रे किंवा पत्रे असतील, म्हणजे जुनी पत्र असतील. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जर का एखाद्या दुसऱ्या राजाला जर का एखादं पत्र लिहिलं असेल कुठल्या, ते पत्र आपण जर इतिहासाचा अभ्यास करत असताना वापरलं तर ते प्राथमिक साधन झालं. ओके, त्याचबरोबर जुन्या वस्तू, शस्त्रे, जुन्या वास्तू, मंदिरे ही सगळी जी आहे ती प्राथमिक साधनांमध्ये येतात. त्याच्यानंतर आणखी काय बाबा महत्त्व काय आहे
ही साधने इतिहास लिहिताना त्या काळाची यथातथ्य माहिती देतात. ही साधने जी आहे ती त्या काळातली खरीखुरी यथातथ्य जशीच्या तशी माहिती देतात. त्या काळातली तो काळ कसा होतो तो जसाच्या तसा आपल्याला सांगितला जातो. दुय्यम साधने म्हणजे काय? या साधनांमध्ये प्राथमिक साधनांचा अभ्यास करून माहिती दिलेली असते. उदाहरणार्थ एखाद्या लेखकांनी इतिहासाचा अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला, ज्याच्यामध्ये त्यांनी ही कागदपत्रे असेल या सगळ्यांचा अभ्यास करून, आणि मग ते जे काही पुस्तक लिहिलं जातं त्या पुस्तकाचा अभ्यास करून जर का एखादा चित्रपट कोणी तयार केला किंवा एखादा इतिहास लिहिताना या पुस्तकाचा वापर केला तर ते दुय्यम साधनं. म्हणजे या साधनांमध्ये प्राथमिक साधनांचा अभ्यास करून माहिती दिली जाते. म्हणजे जी काही प्राथमिक साधने आहे त्याचा अभ्यास करून याच्यामध्ये या दुय्यम साधनांमध्ये माहिती दिलेली असते. ओके, पुढे बघा. उदाहरणार्थ इतिहासविषयक जी पुस्तके असतात, लेख असतात, माहितीपट असतात, संशोधनपर निबंध असतात, तज्ज्ञांची व्याख्याने असतात आणि विश्वकोश, ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम साधनांमध्ये होतात. ओके, महत्त्व काय? या साधनांमधून इतिहासाची सुसंगत माहिती आपल्याला मिळते. सुसंगत म्हणजे एक संगत अशी माहिती मिळते. जशी प्राथमिक साधनांमधून सुसंगत नाही मिळत, ती विखुरलेली असतात. परंतु दुय्यम साधनांमधून एखादं पुस्तक असेल तर त्या पुस्तकाची जी काही मांडणी आहे, पुस्तकामध्ये जे काही लिखाण केलेलं असतं ते एकदम कालानुक्रमे केलेलं असतं, सुसंगत केलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला एक सुसंगत अशी माहिती इतिहासाची आपल्याला मिळते. ओके, आणि ही साधने संशोधकांनी विश्लेषण करून तयार केलेली असतात. आता ही सगळी जी साधने आहेत म्हणजे प्राथमिक साधने जी आहेत ती काही कोणी विश्लेषण करून नसती लिहिली, जशीच्या तशी आपण वापरतो, पत्रे असेल, दस्तऐवज असेल. परंतु दुय्यम साधने जी आहे ती इतिहासकारांनी विश्लेषण करून ती लिहिलेली असतात. आता मौखिक म्हणजे काय? या साधनांमध्ये भूतकाळातील घटना, परंपरा, संस्कृती किंवा अनुभव तोंडी स्वरूपामध्ये पिढ्यानपिढ्या जतन केले जातात. म्हणजे काही ओव्या असतील, काही गाणी असतील तर ती, किंवा काही कथा असतील जुन्या काळातल्या, तर ती मौखिक परंपरेने ती पुढे आलेली असतात. त्याला आपण मौखिक साधने असे म्हणतो. याच्यामध्ये काय असतंय? याच्यामध्ये ज्या लोककथा असतात, दंतकथा, लोकगीतं, ओवी, भारूड, लावणी, पोवाडा, लोकनाट्य, कीर्तन, तमाशा इत्यादी, त्याचबरोबर शौर्यकथा व वीरगाथा, ग्रामस्थांच्या, वृद्धांच्या आठवणी किंवा अनुभव असतील, त्याचबरोबर प्रवास वर्णने असतील, व्यापारी किंवा सैनिकांनी सांगितलेल्या कथा असतील, ह्या सगळ्या ज्या आहेत त्या मौखिक साधनांमध्ये लिहिल्या जातात. आता याचं महत्त्व कसं? लिखित पुरावे नसलेल्या काळातील लोकजीवन, परंपरा आणि संस्कृती समजण्यासाठी मौखिक साधनांचा वापर होतो. म्हणजे एखाद्या काळातील लोकजीवन कसं होतं, परंपरा कशा होत्या आणि संस्कृती कशी होती, या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला या मौखिक साधनांचा वापर होतो. ठीक आहे, आता आपण बघा भौतिक साधनं. आता जी साधनं जी आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं भौतिक साधन आहे. म्हणजे उदाहरणार्थ बघा, या वस्तू म्हणजे इतिहासातील भौतिक साधने आहेत. बघा, तुमच्या घरातील जुन्या वस्तू तुमच्या घराचा किंवा कुटुंबाचा इतिहास सांगतात. किंवा तुमच्या घरामध्ये बघा एखादं ताट असेल, ते खूप तुमच्या आजोबांनी विकत घेतलं असेल किंवा खापर पणजोबांनी ते विकत घेतलं असेल. एखादा किंवा जुनं भांडं असेल, एखादा तांब्या असेल किंवा काही असू शकतं. किंवा जुन्या देवाच्या मूर्त्या, तुमच्या घरामध्ये असलेले देव जे बसवलेले असतात देवाऱ्यामध्ये, ते तुमच्या आजोबा पणजोबांनी आणलेले असतात. असे काही फोटो असतील, संग्रह असतील. त्याचबरोबर एखादे जुने भांडे आहे, चित्र आहे किंवा आजीची ठेवणीतील साडी आहे. हे सर्व एका पेटीमध्ये जतन करून ठेवा. समजा तुम्हाला सांगितलं या सगळ्या गोष्टी एका पेटीमध्ये जतन करून ठेवा. त्याला आपण वारसा पेटी असं म्हणू. आणि या वस्तू कशाचा तरी इतिहास सांगतात, ते वर्गामध्ये तुम्ही सांगा. ओके, या ज्या काही वस्तू असतील, म्हणजे भांडी असेल, चित्र असेल, साडी असेल किंवा फोटो असतील, या सगळ्यांना आपण काय म्हणतो? भौतिक साधनं म्हणतो. म्हणजे काय? भौतिक साधनं म्हणजे जी आपण डोळ्यांनी पाहू शकतो आणि ज्या साधनांना तुम्ही हाताने स्पर्श करू शकता, अशा साधनांना आपण भौतिक साधनं म्हणतो. या साधनांचा वापर इतिहासाच्या अभ्यासात फार महत्त्वाचा असतो. जसं की भौतिक साधने त्या काळातील माणसाचं जीवन सांगतात, संस्कृती कशी होती, परंपरा, खेळ, कला आणि विज्ञान यांची माहिती देतात. ओके, भौतिक साधनं कशाची माहिती देतात? माणसांचं जीवन कसं होतं, संस्कृती कशी होती, परंपरा कशा होत्या, खेळ, कला आणि विज्ञान या सगळ्यांची माहिती देतात. आणि ही साधने संशोधनात प्राथमिक साधने म्हणून वापरली जातात. ओके, या साधनांचा वापर प्राथमिक साधने म्हणून आपण संशोधनामध्ये वापरतो. प्राचीन काळी माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आजही आपल्याला सापडतात. यात वेगवेगळ्या प्रकारचे शिलालेख आहेत, ताम्रपट आहे, जुनी नाणी आहेत, शस्त्रे आहे, भांडी आहे, दगडी किंवा धातूंच्या मूर्ती असतील, जुन्या इमारती असतील, किल्ले असतील, मंदिरे, पाणवठे इत्यादींचा समावेश असतो.
आणि ही सगळी जी साधने आहेत यांना आपण भौतिक साधनं आपण म्हणतो, जी डोळ्याने आपल्याला दिसतात, ज्यांना आपण स्पर्श करू शकतो. ही साधने आजही पुरातत्वीय संग्रहालयामध्ये आणि ऐतिहासिक स्थळांवर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे तुम्ही ऐतिहासिक स्थळावरती गेलात किंवा पुरातत्वीय संग्रहालयामध्ये गेलात तर तुम्हाला यासारखी ऐतिहासिक साधनं जी आहेत, भौतिक साधनं पाहायला मिळतील. त्याचबरोबर उत्खननात सापडलेले आपल्याला उत्खननात सापडलेले खापराचे तुकडे असतील, त्यासाठी वापरलेली माती असेल, त्यावरील लेप असेल आणि रंगीत नक्षी किंवा कलाकृती यावरून भांडी कोणत्या काळातील असावीत, ती कशासाठी वापरली जात असावीत, हे शास्त्रीय पद्धतीच्या आधारे आपल्याला कळते. म्हणजे तुम्हाला काही वेगवेगळ्या प्रकारची साधनं भांडी भेटली, तर ती वापरल्यासाठी ती बनवण्यासाठी वापरलेली माती असेल, त्यावरचा लेप असेल किंवा रंगीत नक्षी असेल, कलाकृती असेल, या सगळ्यांवरून ही जी भांडी आहे ती कोणत्या काळातील असावी, ती कशासाठी वापरली जात असावी, हे शास्त्रीय पद्धतीच्या आधारे आपल्याला कळतं. त्याचबरोबर धान्य असेल, फळांच्या बिया असेल, बघा धान्य, फळांच्या बिया, प्राण्यांची हाडे यांच्या अवशेषांच्या आधारे त्या काळातील आहार पद्धती आपल्याला जाणून घेता येते. त्याचबरोबर कोरलेले शिलालेख हे तत्कालीन प्रशासन कसं होतं, धार्मिक व सामाजिक जीवन कसं होतं याविषयी माहिती दिली जाते. कारण जे काही स्तंभ असतात कोरीव, त्याच्यामध्ये शक्यतो एखादा राजा असतो, त्या राजाची काहीतरी कहाणी असते, त्या राजाचे आदेश असतात. तर या सगळ्या गोष्टींवरून आपण प्रशासन कसं होतं, धार्मिक आणि सामाजिक जीवन कसं होतं, या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती मिळते. त्या काळातील शस्त्रे व संरक्षण, तटबंदी, राजवाडे, पुरातन वास्तू यांचा अभ्यास केल्याने त्या काळातील संरक्षण व्यवस्था कशी होती, लढाईच्या पद्धती कशा होत्या, वास्तुकला कशा होत्या, या सगळ्यांची माहिती आपल्याला या सगळ्यांमधून मिळत असते. तसेच जुनी नाणी किंवा मुद्रा यांच्या आधारे त्या काळातील अर्थव्यवस्था, राज्यकर्त्यांची नावे, धार्मिक परंपरा आणि कला यांवर प्रकाश टाकला जातो. जसं की एखादं नाणं जर भेटलं तर ते नाणं कसं आहे, सोन्याचं आहे, चांदीचं आहे, पितळाचं आहे, यावरून ती अर्थव्यवस्था कशी होती याचा आपल्याला एक अंदाज येतो. त्याचबरोबर राज्यकर्त्यांची नावंसुद्धा काय होती त्या काळातल्या ते सुद्धा आपल्याला कळतं. कारण शक्यतो त्या नाण्यांवरती राज्यकर्त्याचं किंवा राजाचं नाव वगैरे असतं. धार्मिक परंपरा कशा होत्या, कारण काही नाण्यांवरती देवदेवतांचे तुम्हाला फोटो दिसतात, चित्र दिसतात, त्याच्यावरून त्या धार्मिक परंपरा कशा होत्या हे लक्षात येऊ शकतं. किंवा कला कशी होती, त्या नाण्याची डिझाईन कशी आहे, त्याच्यावरून ती कला कशी होती त्या काळातली, याचा एक अंदाज आपल्याला येऊ शकतो. याचाच अर्थ भौतिक साधने त्या काळातील मानवी जीवनाचा इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणजे भौतिक साधने जी आहेत त्या काळातील मानवी जीवनाचा जो इतिहास आहे तो समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. याच्यानंतर लिखित साधने. बघा, लिहिलेल्या स्वरूपात एकदम साधा आहे. भौतिक साधने म्हणजे काय, ज्यांना स्पर्श करू शकतो ती भौतिक साधने, ओके, जी आपण पाहू शकतो. आणि लिखित साधने म्हणजे काय, जी साधनं लिहिलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतात त्यांना लिखित साधने म्हणतात. म्हणजे या लिखित साधनांमधून आपल्याला काय मिळतं की त्या काळातली भाषा कशी होती, त्या काळातली लिपी कशी होती, त्या काळातली संस्कृती कशी होती, राजकीय धोरणे काय होती, समाज रचना कशी होती, धार्मिक आणि सामाजिक विचारसरणी, या सगळ्यांची माहिती आपल्याला लिखित साधनांमधून मिळते. म्हणजे एखादं पत्र जरी मिळालं, एखाद्या राजानं दुसऱ्या राजाला लिहिलेलं पत्र जरी मिळालं तरी त्या पत्रातील भाषा, त्याची लिपी, त्याच्यामधून त्या पत्राची सुरुवात कशी केलेली आहे, त्याच्यावरून संस्कृती कशी होती, राजकीय धोरणं कशी होती, धार्मिक आणि सामाजिक विचारसरणीसुद्धा त्या पत्रांच्या मायन्यामधून आपल्याला लक्षात येते. अश्मयुगातील म्हणजे प्रागैतिहासिक काळामध्ये माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली नव्हती. म्हणजे प्रागैतिहासिक काळ जो आहे, प्रागैतिहासिक काळ म्हणजे या काळामध्ये माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली होती. म्हणजे लिपी नव्हती अस्तित्वात, भाषा नव्हती, त्याच्यामुळे लिहिण्याची कला जी आहे ती अस्तित्वात नव्हती. त्या काळातील माहिती आपण भौतिक साधनांच्या आधारे जाणून घेतो. परंतु जसजशी माणसाची आकलन क्षमता आणि भाषा विकसित होत गेली तसतसे त्याने आपले अनुभव आणि माहिती चित्रांद्वारे व चिन्हांद्वारे व्यक्त करायला सुरुवात केली. हीच ती लेखन कलेची सुरुवात होती. पुढे लेखन पद्धती विकसित होण्यासाठी दीर्घ कालावधी लागला. म्हणजे सुरुवातीचा जो काळ आहे, ज्या काळामध्ये माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली नव्हती, त्याला आपण प्रागैतिहासिक काळ असं म्हणतो. आणि या काळामध्ये लिहिण्याची कला अवगत नव्हती, परंतु नंतर हळूहळू माणसं जी आहे आपली त्या काळातील माहिती भौतिक साधनांच्या आधारे तो देऊ लागला. म्हणजे चित्र काढू लागला, त्याचबरोबर काही चिन्हांद्वारे तो आपल्या भावना ज्या आहेत किंवा आपले विचार जे आहेत तो व्यक्त करू लागला, आपली माहिती जी आहे तो व्यक्त करू लागला. ओके. आता इतिहास लिहिण्यासाठी ज्या काळातील लिखित पुरावे उपलब्ध असतात तो काळ आपण ऐतिहासिक काळ म्हणून ओळखतो. बघा, म्हणजे इतिहास लिहित असताना एखादा काळ आहे आणि त्या काळामध्ये जर का लिखित पुरावे जर का आपल्याकडे उपलब्ध आहेत तर त्याला आपण ऐतिहासिक काळ म्हणतो. परंतु ज्या काळामध्ये लिपीच नव्हती, ज्या काळातलं तुम्हाला लिखित साहित्य आढळत नाही ज्या काळामध्ये, त्या काळाला आपण प्रागैतिहासिक काळ असं आपण म्हणतो. ओके. पुढचा बघा, प्राचीन काळामध्ये व्यापारी, प्रवासी,
राजे आणि विद्वान यांनी आपल्या अनुभवांच्या, घटनांच्या किंवा आदेशांच्या नोंदी करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे जे काही व्यापारी होते, प्रवासी होते, राजे होते, त्यांनी आपल्याला जे काही अनुभव आले आपल्या आयुष्यामध्ये किंवा ज्या काही घटना आहेत किंवा आदेश आहेत त्यांच्या नोंदी करून ठेवल्या. लिखित साधनांमधून आपल्याला त्या काळातली लिपी कळते, भाषा कळते, लेखनशैली कशी होती, लोकांचे आचार विचार कसे होते, परंपरा कशा होत्या, जीवन पद्धती कशी होती, या सगळ्यांची माहिती आपल्याला मिळते. त्या काळातील नोंदींच्या आधारे कालखंडाची सुद्धा माहिती मिळते. कारण एखादं पत्र लिहिलं असतं तर तिथं तारीख, काळ वगैरे लिहिलेला असतो, त्याच्यावरून आपल्याला तो कालखंड काय होता हे कळतं. या साधनांच्या आधारे इतिहासकार विश्लेषण करून त्या त्या कालखंडाचा इतिहास लिहितात. ओके, या लिखित साधनांचा अभ्यास करून. आणि विविध संग्रहालये, ग्रंथालये आणि मंदिरे या ठिकाणी प्राचीन काळातील लिखित साधने आपल्याला पाहावयास मिळतात. ठीक आहे. आता पुढे बघा, इथे एक ॲक्टिव्हिटी दिले की तुम्ही तुमच्या आजी आजोबांशी किंवा कुटुंबातील इतर वडीलधाऱ्यांशी बोला. त्यांच्या बालपणीच्या आठवणी, त्यांच्या गावातील शहरातील कथा, सण उत्सव, त्यांनी अनुभवलेली एखादी ऐतिहासिक घटना याविषयी जाणून घ्या आणि तुमच्या नोंद वहीत त्याची नोंद करून ठेवा. म्हणजे तुमचे आई बाबा, आजी आजोबा यांना त्यांच्या बालपणामधल्या काही कहाण्या, कथा विचारा आणि त्यांची तुम्ही नोंद करा. ओके. आता बघा मौखिक साधने. आता मौखिक साधने हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे मौखिक साधने म्हणजे काय, लिहून न ठेवता तोंडी सांगितली जाणारी, म्हणजे पिढ्यानपिढ्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तोंडी स्वरूपामध्ये आलेली माहिती, ती समाजाच्या स्मृतींमधून जपली जाते. यात लोककथा असतील, दंतकथा असतील, ओव्या असतील, पोवाडे आहेत, म्हणी आहेत, लोकगीते आहेत यांचा समावेश होतो. काही वेळा मौखिक स्वरूपात एखाद्या समाजाचा इतिहास, जीवनशैली आणि सामाजिक घटना, सण उत्सव यांचे वर्णन पिढ्यानपिढ्या जतन केलेले असते. काही दंतकथा काल्पनिक असल्या तरी त्यामागे काही ना काही सामाजिक ऐतिहासिक संदर्भ दडलेला असतो. म्हणजे दंतकथा जरी काल्पनिक असल्या तरी त्याच्यात काही ना काहीतरी सामाजिक ऐतिहासिक संदर्भ असतो, तो काळ आपल्यासमोर उभा राहतो. त्याचबरोबर व्यक्तीची विचारसारणी आणि समूहाची विचारसारणी घडवण्यात मौखिक परंपरेचा इतिहास हा अतिशय महत्त्वाचा आहे, सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे इतिहासाचा जो अभ्यास आहे तो मौखिक साधनांचा उपयोग करून करताना किंवा इतिहासाच्या अभ्यासामध्ये मौखिक साधनांचा उपयोग करताना इतिहासकार त्या गोष्टी तपासून तुलनात्मक पद्धतीने विचार करतात आणि इतर साधनांच्या मदतीने इतिहास लेखनासाठी त्याचा उपयोग करतात. म्हणजे इतर साधने इतिहास लेखनासाठी वापरली जातात, परंतु त्याचबरोबर ही मौखिक साधने सुद्धा महत्त्वाची आहेत. यांचा वापर सुद्धा इतिहास लेखनासाठी केला जातो. आता बघा प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. आता भारताचा ज्यावेळेस इतिहास लिहिला जातो प्राचीन भारताचा, तर त्याच्यामध्ये नेमकी इतिहासाची कोणकोणती साधने आहेत हे आपण समजून घेऊयात. बघा आता इथे बघितलं ना तर प्राचीन कालखंड म्हणजे अश्मयुगीन काळापासून साधारणपणे इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत, म्हणजे एकंदरीत अश्मयुगीन काळापासून इतिहासाच्या 8व्या शतकापर्यंतचा जो काळ आहे त्याला आपण प्राचीन काळ असं म्हणतो. अश्मयुगाचा इतिहास हा पूर्णपणे पुरातत्वीय उत्खननातून प्राप्त झालेल्या भौतिक साधनांवर अवलंबून आहे. म्हणजे जे काही उत्खनन होतं त्या उत्खननामधून आपल्याला जी नाणी मिळतात किंवा जुने काही दस्तऐवज आपल्याला मिळतील, काही भांडी असेल, तर त्याच्यामधून हा इतिहास अश्मयुगाचा लिहिला जातो. त्यानंतरच्या काळातील इतिहास समजण्यासाठी लिखित साधनांचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. म्हणजे त्यानंतरचा, म्हणजे अश्मयुगाचा इतिहास जर का आपल्याला लिहायचा असेल तर आपल्याला जी उत्खननात सापडलेली जी काही साधनं आहेत त्यांचा वापर करावा लागेल. आणि अश्मयुगीन कालखंडाच्या नंतरचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये तो इतिहास लिहिताना आपल्याला खूप साऱ्या मुबलक प्रमाणामध्ये लिखित साधनांचा आपल्याला उपयोग होतो. भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे वेद. म्हणजे आपल्या इतिहासाची सर्वाधिक प्राचीन साधने म्हणजे वेद आहेत. सुरुवातीला वेद हे लिखित स्वरूपात नव्हते, ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते आणि कालांतराने मग वेदांचं लेखन झालं. त्याच्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद आहेत. या 4 वेदांमध्ये देवतांची स्तुती, यज्ञविधी आणि सामाजिक जीवनाची माहिती आपल्याला या वेदांमधून मिळते. वेदांनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे यांची निर्मिती झाली. म्हणजे पहिली निर्मिती वेदांची झाली आणि वेदांनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे यांची निर्मिती झाली. प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख या ग्रंथांमधून मिळते. आपल्याला प्राचीन भारतीय जे तत्त्वज्ञान आहे त्याची ओळख या ग्रंथातून मिळते. तसेच रामायण आणि महाभारत ही महाकाव्य देखील प्राचीन भारतीय इतिहासाची साधने आहेत. ओके. आता पुढे बघा, शोधा पाहू. संगम साहित्य हे तामिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे. त्याविषयी माहिती शोधून ती लिहा, संगम साहित्याविषयी. ओके. आता पुढे बघा, प्राचीन भारतात जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानाच्या आधारे मोठ्या प्रमाणात लिखित साहित्य तयार झाले. बघा, बौद्ध आणि जैन तत्त्वज्ञानाच्या आधारे मोठ्या प्रमाणात साधने म्हणजे लिखित साधनं तयार झाली. त्याच्यामध्ये त्रिपिटके जर आपण पाहिलं, या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बौद्ध ग्रंथामध्ये गौतम बुद्धांची शिकवण
भिक्खूंसाठीचे नियम आणि तात्विक चर्चा दिलेली आहे. कशामध्ये? त्रिपिटकेमध्ये. आणि हे ग्रंथ पाली या प्राकृत भाषेत लिहिलेले आहेत. जैन धर्माचे ग्रंथ यात आगम साहित्य, बघा आगम साहित्य, जैन धर्माचे जे काही ग्रंथ आहे त्याच्यामधला आगम साहित्य हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये काय केलं? याच्यामध्ये वर्धमान महावीर यांची शिकवण आपल्याला याच्यामध्ये दिसते आणि अहिंसेचे महत्त्व यांचे वर्णन केलेले आहे. कशामध्ये? आगम साहित्यामध्ये. म्हणजे बौद्ध धर्माचा महत्त्वाचा जो काही ग्रंथ आहे तो आपण म्हणू शकतो त्रिपिटके, हे ग्रंथ आहेत. आणि आगम साहित्य जे आहे ते जैन धर्माचं एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. आता याच्यामध्ये बघा, हे ग्रंथ अर्धमागधी या प्राकृत भाषेमध्ये लिहिलेले आहेत. कुठल्या? अर्धमागधी. आणि त्रिपिटके पाली भाषेमध्ये लिहिलेले आहेत. या धार्मिक ग्रंथाबरोबरच काही ग्रंथ प्रशासन, नीतिनियम आणि कायदे तसेच समाज व्यवस्था यासंबंधी होते. ओके, म्हणजे हे जे काही धार्मिक ग्रंथ आहे त्याचबरोबर बरेचसे ग्रंथ प्रशासन असेल, नीतिनियम असेल आणि कायदे यांच्याबद्दलचे होते. लिहिलेली माहिती केवळ ग्रंथामध्येच नसते, तर ती शिलालेखांवर आणि ताम्रपटांवर सुद्धा कोरलेली असते. म्हणजे बरीचशी माहिती शिलालेख आणि ताम्रपटांवरती सुद्धा आपल्याला दिसतं. जसं की सम्राट अशोकाने अनेक शिलालेख तयार करून धर्मनीती आणि समाजनीती याविषयीचे विचार लोकांपर्यंत किंवा प्रजेपर्यंत पोहोचवले. कोणी? अशोकाने. हे लेख प्रामुख्याने ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेले आहेत. त्यातील काही लेख खरोष्टी आणि आरेमाईक लिपींमध्ये कोरलेले आहेत. तसेच जमिनीचे दान आणि करमाफी याविषयींचे आदेश ताम्रपटावर कोरून ठेवले जात असत आणि या नोंदीमधून आपल्याला प्रशासनाची संपूर्ण माहिती मिळते. ओके, आता पुढे आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊयात. बघा इथे काय, प्राचीन भारताविषयी माहिती मिळवण्यासाठी परदेशी प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णने देखील महत्त्वाची आहेत. त्यांनी इथे पाहिलेली शिक्षण व्यवस्था, धार्मिक जीवन, लोकजीवन इत्यादींचे सविस्तर वर्णन केलेले आहे. त्यामुळे आपल्याला त्या काळातील भारतीयांचे जीवन कसे होते हे समजले. बघा, परदेशी बरेचसे काही लोक आपल्याकडं आपल्या देशामध्ये पर्यटनासाठी किंवा कामानिमित्ताने येत असतात आणि ती लोकंसुद्धा आपले भारतामध्ये आल्यानंतर इथली समाज व्यवस्था, इथली शिक्षण व्यवस्था, धार्मिक जीवन याविषयी लेख लिहितात आणि याच्यामधून सुद्धा आपल्या भारताचा इतिहास समजून घेण्यास आपल्याला खूप मदत होते. आता बघा, महाराष्ट्रातील वस्तू संग्रहालय आणि वारसा स्थळे. बघा, वस्तू संग्रहालयात इतिहासाची साधने संग्रहित आणि प्रदर्शित केले जातात. बघा, जी वस्तू संग्रहालये असतात त्या वस्तू संग्रहालयामध्ये इतिहासाची सगळी साधने असतात. नाणी असेल, भांडी असेल, काही लेख असतील, काही पत्रे असतील, हे आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रसिद्ध वस्तू संग्रहालये आहेत. तिथे आपल्याला प्राचीन काळातील वस्तू, नाणी, शस्त्रे, चित्रकला, मूर्ती, हस्तलिखिते, वेशभूषा, हस्तकला आणि इतर ऐतिहासिक वस्तू पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई, महाराष्ट्रामधल्या मुंबईमध्ये हे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे. हे प्रसिद्ध आहे. येथे भारताच्या इतिहासाशी संबंधित अनेक वस्तू संग्रहित केलेल्या आहेत. पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था येथील वस्तू संग्रहालयात विविध काळातील पुरातत्वीय वस्तू पाहायला मिळतात. कुठे? डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था हे एक वस्तू संग्रहालय आहे. हे वस्तू संग्रहालय पुण्यात आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, राजा दिनकर केळकर संग्रहालय येथे विविध घरगुती वस्तू, दागिने, शस्त्रे, वाद्ये, वस्त्रे आणि कलाकृती यांची दालने आहेत. त्यापूर्वीच्या काळातील लोकांच्या शैलीचे दर्शन घडवतात. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते त्या काळातल्या लोकांचे जीवन दर्शन जे आहे ते किंवा शैली कशी होती हे आपल्याला दाखवलं जातं. नागपूरमध्ये जर आपण बघितलं तर नागपूरमध्ये सुद्धा मध्यवर्ती संग्रहालय आहे आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आहे आणि कोल्हापूरमध्ये श्री छत्रपती शाहू संग्रहालय आहे आणि साताऱ्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आहेत. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळ आपण जर पाहिलं तर त्र्यंबकेश्वर जवळ अंजनेरी येथील शांतिकृष्ण म्युझियम ऑफ मनी अँड हिस्ट्री इत्यादी ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाची वस्तू संग्रहालयाची त्यांची उदाहरणे आहेत. म्हणजे इथं वस्तू संग्रहालयाची नावं आपल्याला दिलेत. ही सगळी नावं नीट लक्षात घ्या. पुढे बघा, महाराष्ट्रातील वारसा स्थळे. वारसा स्थळे बघा, यांचं जतन केलं जातं. आपले संस्कृती असेल, निसर्ग असेल तो जतन करून ठेवला जातो. युनेस्को करून ही जी काही वारसा स्थळे आहेत त्यांची नावं जाहीर केली जातात. महाराष्ट्र हे एक समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेले राज्य आहे. युनेस्को या जगातील जागतिक स्तरावरील संस्थेने मान्यता दिलेली तसेच राज्य शासनाद्वारे संरक्षित अशी अनेक महत्त्वाची वारसा स्थळे महाराष्ट्रामध्ये आहेत. ती जी वारसा स्थळे आहेत ती आपल्या गौरवशाली इतिहासाचं प्रतीक आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात प्रसिद्ध वारसा स्थळ म्हणजे अजिंठा आणि वेरूळची लेणी हे सगळ्यात प्रसिद्ध असं वारसा स्थळ आहे.
आणि ती युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये 1983 साली समाविष्ट केली गेली. म्हणजे अजिंठा आणि वेरूळ लेणी हे कधी समाविष्ट झालं तर 1983 मध्ये अजिंठा आणि वेरूळची जी काही लेणी आहे याला जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान दिलं. मुंबई जवळील घारापुरी लेणी, कान्हेरी लेणी देखील प्रसिद्ध आहे. मुंबई जवळची जी घारापुरी लेणी आहे त्याचबरोबर कान्हेरी लेणी सुद्धा जी आहे ती खूप प्रसिद्ध आहे. त्यापैकी घारापुरी लेण्यांचा जागतिक वारसा स्थळ म्हणून 1987 साली जो आहे तो समावेश केला गेला होता. त्याचबरोबर मुंबईमधील विशेष सुशोभन असलेल्या आर्ट डेकोमधल्या जवळपास 76 इमारतींचा युनेस्कोच्या जागतिक स्थळांच्या यादीत 2018 मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आपण मुंबईचं जे रेल्वे स्टेशन आहे, हे भव्य रेल्वे स्थानक ब्रिटिश काळातील गोथिक स्थापत्य शैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि 1997 साली आपण बघितलं गेलं तर 97 साली हे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पश्चिम घाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा सुद्धा जैवविविधतेने परिपूर्ण आहेत आणि यांना सुद्धा 2012 साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. येथे अनेक दुर्मिळ प्राणी, पक्षी आणि वनस्पती आपल्याला पश्चिम घाटामध्ये पाहायला मिळतात. तसेच युनेस्कोने नुकतेच मराठा मिलिटरी लँडस्केप या नावाने 12 किल्ल्यांची जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. ज्याच्यामध्ये राजगड असेल, साल्हेर असेल, त्याचबरोबर सिंधुदुर्ग असेल, तर असे जिंजी आहे, असे 12 किल्ले आहेत. ओके, त्यापैकी 11 किल्ले महाराष्ट्रामधले आहे आणि जिंजीचा जो हा किल्ला आहे तो तामिळनाडूमधला आहे. हे किल्ले मराठा साम्राज्याच्या लष्करी कौशल्याची, स्थापत्यकलेची आणि सांस्कृतिक वारशाची महत्त्वाची प्रतीके मानली गेलेली आहेत. आणि महाराष्ट्रातील ही वारसा स्थळे आपल्याला संस्कृतीची, इतिहासाची आणि परंपरेची प्रतीके आहेत. ओके, आणि ही स्थळे ऐतिहासिक पर्यटनाचे सुद्धा आकर्षण आहेत आणि यांचा अभ्यास करून आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा अभिमान वृद्धिंगत होतो. तर मित्रांनो, एकंदरीत आजच्या या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात. आज आपण विश्लेषण पाहिलं या पहिल्या प्रकरणाचं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण समजून घेऊया. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात मित्रांनो. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर तो चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आपला चॅनल आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या प्रकरणाचा स्वाध्याय बघूयात. धन्यवाद.